हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण अतिशय महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. तो म्हणजे ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टीबद्दल. वडिलोपार्जित प्रॉपर्टी जी आहे ती प्रॉपर्टी विकायचा कोणाला अधिकार आहे, कोण विकू शकतो आणि कोणाला अधिकार नाही आहे, आणि ही जी प्रॉपर्टी विकताना वारसांची संमती आवश्यक आहे का, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर चला पाहूया याबद्दल संपूर्ण माहिती. ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी आहे मीन्स वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहेत, तर ती प्रॉपर्टी आपल्याला विकायची आहे. तर ती विकण्यासाठी कोणते नियम आहेत, कायद्यानुसार कोणते नियम आहेत आपल्याला बांधील, तर ते आपण पाहूया. कोणतीही व्यक्ती त्याच्या नावावर केलेल्या प्रॉपर्टीप्रमाणे वडिलोपार्जित मालमत्ता विकू शकत नाही. आता कुटुंबाच्या 4 पिढ्यांचा दावा असतो त्यामध्ये. अशांना वडिलोपार्जित मालमत्ता म्हणतात, म्हणजे ती ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी झाली. अशी जी प्रॉपर्टी विकायची असेल तर कोणत्याही एका व्यक्तीची वैयक्तिक संमती पुरेशी राहणार नाही, आणि ती आंशिक मालकांच्या निर्णयाच्या आधारे विकता येणार नाही. कायद्यानुसार वडिलोपार्जित मालमत्ता जी विकण्यासाठी मुलींसह तिच्याशी संबंधित प्रत्येक भागधारकाची संमती आवश्यक आहे. आता सर्व पक्षांनी सहमती दर्शविल्यानंतरच कायदेशीर प्रक्रियेनुसार वडिलोपार्जित प्रॉपर्टी जी आहे ती विकता येते. आता जर संमतीशिवाय वडिलोपार्जित प्रॉपर्टी विकल्यास काय होते, तर एखादी वडिलोपार्जित प्रॉपर्टी किंवा मालमत्ता एकाच व्यक्तीच्या संमतीने विकली तर या प्रकरणात कायदेशीर मार्गाचा अवलंब करता येईल. कायद्यानुसार वडिलोपार्जित मालमत्ता संबंधित पक्षांच्या संमती किंवा सल्लामसलत केल्याशिवाय विकली गेली तर इतर संबंधित पक्ष त्या मालमत्तेच्या विक्रीबाबत कायदेशीर नोटीस पाठवू शकतात. अशामुळे मालमत्तेची विक्री म्हणजे जी प्रॉपर्टी तुम्ही विकली त्या प्रॉपर्टीची विक्री रद्द देखील होऊ शकते. तर फ्रेंड्स, ही होती अतिशय महत्त्वाची माहिती. थँक्यू.